अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळ श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने दत्तनगर परिसरात भव्य पारंपरिक मिरवणूक काढून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न। 1982 पासून सुरू केलेली गणेशोत्सवाची यशस्वी वाटचाल मंडळ यंदा 42 वर्ष पूर्ण करत आहे। रस्त्यावर मंडप, दरवर्षी नवीन बाप्पांची मूर्ती, वर्गणी गोळा करत केलेली मंडळांची सुरुवात आज स्वतःच्या जागेत भव्य मंदिर 2011 रोजी लोकसहभागातून स्थापन केलं। श्री सिद्धिविनायक मंदिर आज पंचक्रोशीचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध होत आहे। काळानुरूप उत्सवात बदल करून आपणही समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून कायमच नवनवीन वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम मंडळाकडून करण्याचा प्रयत्न असतो। यावर्षीही वाढते ध्वनी प्रदूषण, वाढती वाहतूक समस्या, पारंपरिक संस्कृतीची निघत असलेली धिंड हे पाहता मंडळाने यावर्षी श्रींची विसर्जन मिरवणूक न काढता श्रींचा विसर्जन सोहळा श्री सिद्धिविनायक मंदिर प्रांगणातच होणार असल्याचे अध्यक्ष रोहन शंकरराव बेलतरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। वाढती वाहतूक कोंडी पाहता मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, मी कुणाल शंकरराव बेलदरे, श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान आणि अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळाचा पदाधिकारी कार्यकर्ता। 1982 साली स्थापन झालेल्या या आमच्या मंडळाला आज यावर्षी 42 वर्ष होत आहेत। आपणही समाजाचं काही देणं लागतो या सामाजिक उपक्रमातून आम्हीही दरवर्षी वेगवेगळे निरनिराळे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम मंडळ करत असतं। त्या हिशोबाने आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या या बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना संध्याकाळी 7 वाजता अजय बुवा रामदासी सज्जनगडचे जे साताऱ्यात जे सज्जनगड आहे समर्थ रामदास स्वामींचे, त्यांच्या तिथून आज ते अजय बुवा रामदासी यांच्या शुभ हस्ते होणार आहे। मंडळ सुरुवातीपासूनच वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतं। त्यात आरोग्य शिबिरे असतील, आर्थिक मदत असेल, शालेय विद्यार्थ्यांना असेल, वेगवेगळ्या उपक्रमातून आपण गणेशोत्सव साजरा करत असतो। दरवर्षी आपण प्राणप्रतिष्ठापना म्हणजे सुरुवातीची मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक करत आलेलो आहोत। काळानुसार आता गणेशोत्सवामध्ये थोडे बदलही झाले पाहिजेत। त्या बदलानुसार आम्ही जो चौकात मंडप असायचा रस्त्यावर, तो मंडप आम्ही पहिला बंद केला। एक प्रतिष्ठानच्या वतीनं आणि मंडळाच्या वतीनं दत्तनगर चौकात स्वतःची जागा घेतली, तिथं भव्य मंदिराची उभारणी केली 2011 साली। आणि 2011 नंतर आपण कधीही रस्त्यावर अडथळा होईल, त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होईल, असं कुठलंही काम त्या मंडपाच्या माध्यमातून होऊ नये म्हणून सदर गणपती बाप्पा आम्ही अखिल दत्तनगर तरुण मित्र मंडळाची जी सार्वजनिक गणेशोत्सव आहे तो 10 दिवस आम्ही मंदिरामध्येच साजरा करतो। त्यामध्ये आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील, कीर्तनं असतील। सध्याची जी आपण परिस्थिती पाहतोय समाजामध्ये, लहान मुलींवर अत्याचाराचं प्रमाण आपण भोवताली पाहतोय, त्या हिशोबाने यावर्षी आपण एक मंडळाच्या वतीनं स्वसंरक्षण कसं करावं या बाबतीत तसरीन शेख या मॅडम आहेत, त्यांच्या आपण या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर 14 तारखेला शनिवारी मनाचे श्लोक, सार्वजनिक मनाचे श्लोक आणि सूर्यनमस्कार, सार्वजनिक सूर्यनमस्कार, यातून आपल्याला आपल्या आरोग्याचे तरुण पिढीला तरुणांना एक संदेश जावं या हिशोबाने आपण यावर्षी असे निरनिराळे उपक्रम केलेले आहेत। वाहतुकीची समस्या प्रचंड आहे, पुणे शहरात सगळीकडेच आहे। दक्षिण उपनगरामध्ये आम्ही त्याला खूप सामोरे जातोय। आम्ही दत्तनगर चौकात सकाळ, दुपार, संध्याकाळ 3-3, 4-4 वेळा वाहतुकीची समस्या अनुभवतोय। त्यामुळं आम्ही यावर्षी असा निर्णय घेतला आहे की आमच्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक न काढता पारंपरिक पद्धतीने आपल्या गणपती श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणामध्येच आम्ही आमच्या बाप्पांचं विसर्जन करणार आहोत। त्यातून आपण आपल्याच देवांची मिरवणूक, विविध हिंदी चित्रपटातली गाणे असतील किंवा इतर अंगविक्षेप नाचणे
हे प्रकार कुठेतरी बंद झाले पाहिजेत। आपण आपली संस्कृती परंपरा जपली पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही एक आमचं वैयक्तिक मंडळाच्या वतीनं आम्ही सर्वांच्या वतीने एक पाऊल उचललं आणि या वर्षीपासून आम्ही विसर्जन मिरवणूक आमच्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या प्रांगणातच करणार आहोत। यातून इतरांनीही संदेश घ्यावा। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आज श्री गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना दत्तनगर, आंबेगाव, कात्रज, संतोषनगर, भारतीय विद्यापीठ परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।